तर मित्रांनो, रिसेंटली मी आलो होतो बंगलोरला आणि माझी सकाळी 6:30 वाजताची फ्लाईट होती. 1 तासाची झोपसुद्धा झाली नव्हती आणि त्याच भंड स्थितीमध्ये मी एअरपोर्टच्या आत शिरलो आणि मला कळलंच नाही की काय करायचं आहे. म्हणून मी आज ठरवलं की आज आपण ती प्रोसेस डॉक्युमेंट करूया. कोणत्याही एअरपोर्टवरती गेल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आयडी प्रूफ आणि फ्लाईट तिकीट दाखवायला लागतं पोलिसांना आणि मग तुमच्यासाठी एअरपोर्टचे दरवाजे ओपन होतात. एअरपोर्टच्या आत शिरल्यावरती तुम्हाला अशा काहीशा मशीन्स दिसतील. तर या मशीनमध्ये तुम्ही तुमचा फक्त PNR नंबर टाकायचा फ्लाईटचा आणि मग तुम्हाला जो बॅगला लावायचा स्टिकर असतो तो मिळतो आणि फिजिकल फॉर्म मध्ये बोर्डिंग पास मिळतो. मला माहिती आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या मुलींचं स्वप्न असेल की आपण पण आपल्या म्हातारवयात अशा आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या बायकोचा हात पकडून एकत्र बॅग ड्रॉप करायला जाऊ. पण आपल्या पिढीकडून काय हे पॉसिबल होणार नाही. तुम्ही प्रॉब्ली एकटेच असाल. पण आजी आजोबांनी आपल्याला एक महत्त्वाची स्टेप सांगितली आहे, ती म्हणजे लगेज ड्रॉपची. तुमच्याकडे जो बोर्डिंग पास आहे आणि जो बॅगला लावणारा स्टिकर तुम्हाला त्या मशीनकडून मिळाला आहे तो तुम्हाला त्या बॅग ड्रॉपवरती दाखवायचा आहे. ती जी तिथे बाई बसली असेल किंवा तिथे जो पुरुष बसला असेल तो स्टिकर तुमच्या त्या बॅगला लावेल, तुमचा आयडी प्रूफ मागेल आणि मग तुमची बॅग कन्व्हेअर बेल्टवरती टाकेल आणि मग तो तुम्हाला तुमच्या बोर्डिंग पासवरती असलेला गेट नंबर उच्चारेल आणि मग तुम्हाला तुमचा प्रवास चालू करायचा आहे टुवर्ड्स द गेट नंबर. पोरांनो, जरा तुम्ही त्या फटके जीन्सवाल्या पोरीकडे बघू नका आणि पोरींनो, तुम्ही त्या काकाकडे ज्याच्याकडे फुल फायनान्शियल स्टेबिलिटी आणि कम्प्लीट हेअरलाईन आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. आता आपण पोहोचलोय फायनल स्टेपकडे, जे असतं तुमचं चेकिंग. तुम्ही काय बॉम्ब, ड्रग्ज, गांजा, कोयता विता काय कॅरी करताय का हे तुमच्याकडे चेक केलं जातं. तुमच्यावरती तो मेटल डिटेक्टर फिरवला जातो आणि दॅट्स इट, झालं. बस एवढंच करायचंय. पोलीस चांगले असतात, सोडून देतात ते तुम्हाला तुमच्याकडे काय नसेल तर. आणि मग तुम्ही पोहोचता तुमच्या गेटकडे. इथून तुम्ही प्लेनच्या आतमध्ये जाता. पण आपण एरोप्लेन बाबतीत एकदम वेळ पाळून नसतो. आपण एअरपोर्टला 2 तासा आधीच पोहोचून जातो. म्हणून आपली ही जी काय प्रोसेस असते ती लगेच होऊन जाते आणि मग आपण आपल्या एअरपोर्टवरती काहीतरी टाइमपास करू शकतो, जसं की अमीरांसारखं पुस्तकं वाचणं, मग 15,000चे गॉगल बघणं, असं काय काय. आणि एक सांगायचं राहिलं की एअरपोर्टच्या आतमध्ये जिथे जिथे तुम्हाला गेट दिसेल तिथे तिथे तुम्ही तुमचा बोर्डिंग पास वापरायचा. त्याच्यावरती जो QR कोड असतो तो स्कॅन केला की तो गेट ओपन होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.